निरगुडी तालुका फलटण येथील ग्रामपंचायतचे माजी सरपंच राजाराम नाना सस्ते आप्पा व सौ प्रतिमा राजाराम सस्ते यांच्या लग्नाला 50 वर्ष पूर्ण झाली। या निमित्ताने सुवर्ण महोत्सव लग्न वाढदिवस सोहळा निरगुडी तालुका फलटण येथील शांताई लॉन्स येथे मोठ्या उत्साहामध्ये शनिवार दिनांक 14 जून रोजी साजरा करण्यात आला। यावेळी माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार तथा भारतीय जनता पक्षाचे दिग्गज नेते रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, युवा नेते सह्याद्री भैया कदम, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष प्रतिभाताई शिंदे आदी प्रमुख मान्यवरांसह ग्रामस्थ पै पाहुणे यावेळी मोठ्या संख्येने या सोहळ्यास उपस्थित होते। पाहूया हा सोहळा कसा संपन्न झाला। आपण या ठिकाणी उपस्थित झालात, आपलं ही मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे। त्याचबरोबर ढवळचे सरपंच आदरणीय लोखंडे साहेब, आपणासी विनंती, कृपया आपण मंचकावरती या। पैलवान मंचकावरती आपण खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय आप्पा आणि आदरणीय काकी यांच्यावरती भरभरून प्रेम करणारे आपल्यासारखी जीवाभावाची माणसं या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत। आणि या ठिकाणी सुवर्ण महोत्सवी दादा लग्नाचा वाढदिवस आहे। तब्बल 50 वर्ष लग्न झालेली पूर्ण झालेले आहेत आणि तो क्षण जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी शुभेच्छा देत आहेत आदरणीय दादा आणि खऱ्या अर्थानं राजाराम नाना सस्ते तथा आप्पा आणि प्रेमिला राजाराम सस्ते तथा काकी यांचा केक कापून या ठिकाणी अभिष्ट चिंतन होत आहे। मी आदरणीय दादांना निवेदन करतो की आपण या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण खऱ्या अर्थानं अभिष्ट चिंतन करायचं आहे आणि शुभेच्छा द्यायच्या आहेत। ओके, धन्यवाद। मी दादांना निवेदन करतो, कृपया आपण स्थानापन्न व्हा आणि दादा त्याचबरोबर सस्ते परिवाराच्या वतीनेही या कार्यक्रमाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं उपस्थित झालेले आपले सर्वांचे लाडके नेते आदरणीय माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर तथा दादा यांचाही सस्ते परिवाराच्या वतीनं ज्ञानेश्वरीची प्रत आणि उपरणे या ठिकाणी देऊन सन्मान होत आहे। जानी फलटण तालुक्याचा खऱ्या अर्थानं दुष्काळ संपवला आणि कृष्णाचे पाणी आपल्या या ठिकाणी बलकवडीचं पाणी आणलं गेलं आणि खऱ्या अर्थानं आपल्या डोळ्याचे अश्रू पुसण्याचं काम आदरणीय रणजितसिंह नाईक निंबाळकर तथा दादांनी केलं। या कार्यक्रमाच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला तालुका अध्यक्षा आदरणीय प्रतिभाताई शिंदे हे या कार्यक्रमाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं या ठिकाणी उपस्थित झाले आहेत। ताई, आपलंही सस्ते परिवाराच्या वतीनं मनापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे। विठ्ठलजी, आपण या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी खऱ्या अर्थानं प्रतिभाताई शिंदे हे या ठिकाणी उपस्थित झालेत। दादांनी या ठिकाणी आपल्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं आपण सर्वजण उपस्थित झाला आहात, आपलं सहर्ष स्वागत आहे। आणि या ठिकाणी सुवर्ण महोत्सवी लग्न वाढदिवसाच्या निमित्तानं फलटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला तालुका अध्यक्षा आदरणीय प्रतिभाताई शिंदे यांचाही या ठिकाणी ज्ञानेश्वरीची प्रत
त्याचबरोबर वारकरी संप्रदायातील आदर्श असणारं उपरणं हे या ठिकाणी देऊन सन्मान होतोय सस्ते परिवाराच्या वतीनं. धन्यवाद. मी आप्पा आणि काकी त्याचबरोबर ताईसाहेब आपणासही निवेदन करतो, आपण कृपया मंचकावरती स्थानापन्न व्हा. आणि ताई, खऱ्या अर्थानं आप्पा आणि काकींना खूप मोठा संघर्ष पाहिला 50 वर्ष, आणि त्या संघर्षाचं हे जे रोपट आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि आपण सर्वजण ज्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहतोय असा धान्य तुला हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. मी आयोजकांना विनंती करतो, आपण सर्व साहित्य त्या ठिकाणी न्यायचंय आणि आप्पा आणि काकींनाही निवेदन असेल आणि प्रतिभाताई आपणासही निवेदन, आपण धान्य तुला या कार्यक्रमाच्या ठिकाणी आपण जायचं आहे. सर्व धान्य त्या ठिकाणी एका बाजूला ठेवा आणि मी मंचकावरती या ठिकाणी खऱ्या अर्थानं देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे असा हा क्षण. आणि दातृत्व सुद्धा ज्याच्याकडे आहे, ओ वडिलांचा आणि आईचा हा जो विषय आहे, ज्याने आपल्याला संस्काराची शिदोरी दिली गेली ती आपली आई, आणि ज्याने आपलं दुःख नेहमी पोटामध्ये दडवलं तो आपला बाप. आणि विठ्ठलराव यांना नेहमीच प्रेरणा दिली गेली आदरणीय राजाराम नाना सस्ते आप्पा आणि प्रेमीला राजाराम सस्ते काकी यांनी. आणि हाच वारसा हाच वसा घेतला गेला. आणि खऱ्या अर्थाने शिक्षण हे प्रत्येकाला मिळावं. आप्पांनी 4थीच्या शिक्षणासाठी संघर्ष केला, पण आप्पा आज आपल्याच या सुवर्ण महोत्सवी लग्न वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी आपण मदत करतोय, मदतीचा ओघ देतोय आणि त्याला शिक्षणाची प्रेरणा देतोय. असा औटे हा मुलगा आहे. आणि या औटे या छोट्याशा मुलाला या ठिकाणी आप्पा आणि काकींच्या वतीनं आणि विठ्ठलराव आपल्याही वतीनं त्याचबरोबर प्रतिभाताईंच्या शुभहस्ते या ठिकाणी हे साहित्य दिलं जातंय. एक समाज उपयोगी उपक्रम, कारण अहो दुःख पुसणारे पाहिजे. या संघर्षामध्ये कोणीतरी पाठीवरती हात ठेवणारा हवाय आणि आजच्या काळामध्ये ती गरज आहे. आणि ही गरज विठ्ठलरावांनी ओळखली आणि खऱ्या अर्थानं आप्पांच्या सुवर्ण महोत्सवी लग्न महोत्सव वर्षानिमित्त या ठिकाणी सन्मान होतोय औटे यांचा. या ताई आणि आपण सर्वांनीच या ठिकाणी द्यायचं आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. खऱ्या अर्थानं हा एक आगळा वेगळा उपक्रम, एक सृजनशील पिढी घडवण्याचं महत्वाचं काम या ठिकाणी याच मातीत घडलं गेलं आणि तो क्षण या ठिकाणी आपण अनुभवताय. धन्यवाद. तुझ्या पाठीशी असेच आशीर्वाद यांचे असतील आणि तू शिक्षणामध्ये अशी गरुड भरारी घे. आजचा दिवस तुझ्यासाठी आनंदाची शिलेदार ठरणारा हा दिवस आहे आणि तुला ही प्रेरणा देणारा दिवस आहे. तुझ्या आयुष्याचं सोनं होणार आहे हे नक्की आहे. ओके, धन्यवाद. मी सर्वांना विनंती करतो आपण स्थानापन्न व्हा. त्याचबरोबर या ठिकाणी ज्या वह्या आहेत त्या वह्या या ठिकाणी प्रायोगिक तत्वावरती दिलेल्या आहेत. आपण जी काही मुलं आहेत त्यांना आपण देणार आहोत. आणि तो क्षण 50 वर्षापूर्वीचा ज्या मुली आहेत, मुलगे आहे, भगिनी आहेत आणि बंधू आहेत, अहो तुम्ही त्या क्षणाचे खरे साक्षीदार होता. आणि तो क्षण
पुन्हा अनुभवण्याची संधी आपल्याला या ठिकाणी तब्बल 50 वर्षानंतर या ठिकाणी मिळते आहे. अजी सोनियाचा दिनो वर्ष अमृताचा धनो. विवाह म्हणजे एक संस्कार सोहळा. हिंदू धर्म शास्त्रामत पद्धतीनं विवाह या संस्कार सोहळ्याला अनन्यसाधारण महत्व आहे. आणि हा ऐतिहासिक क्षणाचे आपण खऱ्या अर्थानं सर्वजण साक्षीदार आहात. फलटण नगरी म्हटलं की प्रभू श्रीरामाच्या पवित्र पावन भूमीने ही पवित्र झालेली फलटणची नगरी आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही नगरी आहे. आणि याच नगरीमध्ये तब्बल 50 वर्षापूर्वी सुद्धा हा आनंददायी क्षण आपण अनुभवला होता. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आनंदाचे डोही आनंदाचा रंग असा हा क्षण. आणि या क्षणाचे आपण खऱ्या अर्थानं सर्वजण साक्षीदार आहात. जोरदार पद्धतीने या ठिकाणी स्वागत होते. विठ्ठलराव सस्ते आपल्याला खरंच धन्यवाद आहेत. कारण अशी मुलं प्रत्येक आई बापाच्या पोटी जन्माला आली पाहिजे. कारण आजच्या काळामध्ये विठ्ठलराव सस्ते आपल्यासारख्या या गुणवंत मुलांची गरज आहे. ओके, धन्यवाद. मी आपणास निवेदन करतो आपण कृपया स्थानापन्न व्हा. असा हा आनंददायी क्षण आणि या आनंददायी क्षणाचे खऱ्या अर्थानं आपण साक्षीदार आहात. तसेच त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमचे मार्गदर्शक आणि शिंदे गटाचे एक शिलेदार आदरणीय सचिनजी चव्हाण साहेब हे खऱ्या अर्थाने या ठिकाणी उपस्थित झालेत. सचिन दादा आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि त्याच बरोबर हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असताना शेवटचा जो महत्वाचा क्षण आहे आभाराचा, तदनंतर शुभेच्छा समारंभ या ठिकाणी होणार आहे. थोडासा कार्यक्रमातील बदल. आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अर्थानं शेतीची सेवा केली, शेतीनिष्ठ ही जोडी आहे. तब्बल 50 वर्ष आहे. आणि यांना या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्लासमेट ग्रुप तर्फे या ठिकाणी शेतीनिष्ठ जोडी पुरस्कार, निरगुडी समाज भूषण पुरस्काराने सन्मानित केलं जातंय. मी मंचकावरती विठ्ठलजी सस्ते, सचिन गायकवाड, संभाजी लकडे, प्रमिला सस्ते, दत्ता जाडकर, संतोष जाधव, कृष्णा सस्ते, रामभाऊ सस्ते, दिलीप सस्ते, प्रतिभा सस्ते, रुपाली सस्ते आणि हनुमंत खुडे आपणास निवेदन करतो. चला, ज्यांची नाव अनाउन्स केले त्यांनी ताबडतोब मंचकावरती या. मी पुनश्च नाव अनाउन्स करतोय. विठ्ठलजी सस्ते, सचिन गायकवाड, संभाजी लकडे, प्रमिला सस्ते, दत्ता जाडकर, संतोष जाधव, कृष्णा सस्ते, रामभाऊ सस्ते, दिलीप सस्ते, प्रतिभा सस्ते, रुपाली सस्ते आणि हनुमंत खोडे या सर्व सन्माननीय आपणास निवेदन करतो. कृपया आपण या ठिकाणी यावं. अश्विनी जगताप आपणाची निवेदन असेल, कृपया आपण मंचकावरती या. अश्विनी जगताप प्लीज मंचकावरती या. त्याचबरोबर शामराव सस्ते आपण हे मंचकावरती यायचं आहे. ज्यांची नाव अनाउन्स केले त्या सर्वांना निवेदन असेल. राणी सुतार आपणास ही निवेदन आहे, कृपया आपण मंचकावरती या. आणि सर्वांनी हात लावायचंय. अप्पा आणि काकी आपला या ठिकाणी शेतीनिष्ठ आणि समाज भूषण पुरस्काराने आपल्याला गौरवण्यात येते आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी पुरस्कार दिल्याबद्दल सहर्ष स्वागत करायचं आहे. या या. ओके, धन्यवाद.
आणि ज्या क्षणाच्या आपण आतुरतेने वाट पाहतोय असा सस्ते परिवारासाठी हा आनंददायी क्षण आणि खऱ्या अर्थानं सुवर्ण महोत्सवी वर्ष लग्न वाढदिवसाच्या निमित्तानं पाहूया आप्पा आणि काकी आपणास या ठिकाणी सरप्राईज गिफ्ट दिलं जात आहे. चला येऊ द्या. ओपन करताना फक्त सर्वांच्या समोर दोघांना उभा करून. पुढे पुढे. ठीक आहे. ओके, या ठिकाणी आपण आणि जोरदार टाळ्यांनी आपली प्रतिमा ज्याच्यामध्ये आनंद आहे, ज्याच्यामध्ये विठ्ठल आहे, ज्याच्यामध्ये रुक्मिणी आहे अशी या ठिकाणी प्रेम दिली जाते. धन्यवाद आहे. ओके, धन्यवाद. मी पुनश्च निवेदन करतो आपण कृपया स्थानापन्न व्हा. ओ ऐका, ही जी फ्रेम आहे, एक मिनिट दादा, ही स्वतः त्यांच्या कलाकृतीतून ब्लेडने त्यांनी जे रक्ताने, कारण विठ्ठल दादांना आमच्या कधीच दुःख जाणवू दिलं नाही असे आमचे आप्पा आणि काकी होय. पण काकींसाठी आणि आप्पांसाठी सुद्धा स्वतःच्या रक्ताने ती प्रतिमा त्या ठिकाणी तयार केली होती. ओके, धन्यवाद. बघा, मुलगा असावा असा, कारण ज्याच्यासाठी ही दोघं झटतायत आणि त्याच मुलाने त्यांच्यासाठी आपल्या रक्ताने तयार केलेली ती प्रतिमा त्या ठिकाणी दिलेली आहे. धन्यवाद. त्यानंतर या कार्यक्रमाच्या निमित्तानं या गावचे कार्यकर्तृत्वान कार्यसम्राट सरपंच आदरणीय सचिनजी सस्ते साहेब आपणास मी निवेदन करतो की या कार्यक्रमाचे आपण आभार व्यक्त करायचे. आभार व्यक्त करतायत निरगुडे गावचे सरपंच आदरणीय सचिन दादा सस्ते. सुवर्ण महोत्सव वर्ष 50 या आमच्या घराचे सर्वस्वी राजाराम सस्ते आप्पा आणि काकी यांच्या 50व्या सुवर्ण महोत्सव लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आताच आपल्याला शुभेच्छा देऊन गेले ते माढा लोकसभेचे माजी खासदार आणि या तालुक्याचे भाग्यविधाते रणजित सिंह नाईक निंबाळकर दादा, त्याचबरोबर आमच्या घराचे पूर्वीचे मार्गदर्शक कैलासवासी सुभाषभाऊ शिंदे यांच्या सुनबाई या तालुक्याच्या राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष आमच्या प्रतिभाताई, त्याचबरोबर सह्याद्रीबाई कदम हेही या ठिकाणी आपणला शुभाशीर्वाद देऊन गेलेत. त्याचबरोबर वारकरी संप्रदायातील निरगुडी गावातील सर्व सामाजिक क्षेत्रातील राजकीय क्षेत्रातील आप्पांचे सर्व त्या काळचे सर्व सहकारी आणि सर्व महिला उपस्थित हे सर्व या ठिकाणी आप्पांच्या आणि काकींच्या 50व्या सुवर्ण महोत्सवाची निमित्त वेळात वेळ काढून उपस्थित राहिला त्याबद्दल आम्ही सर्व कुटुंबियांच्या वतीने आपले मनपूर्वक आभार मानतो आणि सर्वांना विनंती आहे, जेवण केल्याशिवाय कुणीही जायचं नाही. हा कार्यक्रम संपला असा जाहीर करतो. ज्यांना शुभेच्छा आप्पांना आणि काकींना द्यायच्या त्यांनी येऊन द्याव्यात, बाकीच्यांनी जेवण करायला गेलं तरी चालेल. धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी आभार प्रदर्शन झाल्यानंतर आपल्या सर्वांना विनंती आहे की भोजन केल्याशिवाय कोणी जायचं नाही. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय माऊली सावंत साहेब हे आणि त्यांचे मित्र परिवार या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झाले, त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. दयाभाऊ सस्ते आपण या ठिकाणी उपस्थित झाला. दयाभाऊ आपलेही मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. उगडेवाडीचे सरपंच, उगडेवाडीचे पोलीस पाटील नवनाथजी शिंदे साहेब शिंदे पाटील आपण या ठिकाणी उपस्थित झालात. शिंदे पाटील आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. ज्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत
अप्पा आणि काकींना या ठिकाणी आपण यायचे आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी यायचंय. फक्त गर्दी मंचकावरती करू नका. आपण लाईन मधून या ठिकाणी यायचं आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमचे मार्गदर्शक आणि शिवसेना शिंदे गटाचे एक उभारतं नेतृत्व, गुणवरे जिल्हा परिषद गटाचे भावी सदस्य आदरणीय आमचे मित्रबंधू टायगर ग्रुपचे सर्व आदरणीय सचिनजी चव्हाण साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. एक उत्कृष्ट उद्योजक म्हणून आपण या ठिकाणी नामांकित आहात. आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालात त्याबद्दल आपलं सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर आदरणीय व्यंकट गुरुजी आपण या ठिकाणी उपस्थित आहात. व्यंकट गुरुजी आपलंही मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्तानं यशवंतराव चव्हाण हायस्कूलचे सर्व क्लासमेट ग्रुप आपणासी निवेदन आहे, कृपया आपण मंचकावरती फोटो काढण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहायचं आहे. सर्वांना विनंती आहे, खास अप्पांच्याकडून आपल्याला विनंती आहे, जेवण केल्याशिवाय कोणीही जायचं नाहीये. आपण सर्वजण जीवाभावाची माणसं आहात आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण भोजन केल्यानंतरच जायचंय ही आपल्याला सस्ते परिवाराच्या वतीनं विनंती असेल. या कार्यक्रमाच्या निमित्तानं यशवंतराव चव्हाण हायस्कूल क्लासमेट ग्रुपचे सर्व मित्र परिवार आपणासी विनंती असेल, कृपया आपण मंचकावरती यायचं आहे. त्याचबरोबर खऱ्या अर्थानं ज्यांनी या भागाचं नाव शिक्षण क्षेत्रामध्ये उज्ज्वल केलं आणि प्राथमिक शिक्षक बँकेमध्ये सुद्धा आपली यशस्वी कारकीर्द गाजवली असे आमचे आदरणीय तानाजी सस्ते सर आणि सुलभाताई सस्ते मॅडम, खऱ्या अर्थानं आपण एक शिक्षण क्षेत्रातील महामेरू आहात आणि या गावचं नाव आपण रोशन केलं. त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण उपस्थित झाला त्याबद्दल आपलं मी सस्ते परिवाराच्या वतीनं मनापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय विकासजी सस्ते साहेब आपण खऱ्या अर्थानं या ठिकाणी उपस्थित झालात. विकासजी सस्ते सर आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. अप्पांचे मेहुणे मधुकर ढेंबरे, उत्तम ढेंबरे आणि वसंत ढेंबरे, भगवान ढेंबरे, सर्व समस्त ढेंबरे परिवार आणि श्री पालवण परिसरातून आलेले सर्व ढेंबरे कुटुंबीय खऱ्या अर्थानं आपण या मातीमध्ये उपस्थित झालात. आपलं मनपूर्वक मी सस्ते परिवाराच्या वतीनं मनापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्तानं अतुलजी मोरे आपण या ठिकाणी उपस्थित झालात. अतुलजी आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर आदरणीय मारुती नाना पानसरे आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालात. पानसरे सर आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. अशोकजी शिंदे आणि महादेवजी निंबाळकर साहेब आपण खऱ्या अर्थानं या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल आपलंही मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. निरगुडे गावचे ग्रामपंचायत सदस्य अमोलजी सस्ते आणि महादेव लकडे साहेब आपण या ठिकाणी उपस्थित आहात. लकडे सर आपलंही मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे.
त्याचबरोबर सस्ते परिवाराचे जावई सुनीलजी पवार आणि सर्व पवार परिवार आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झाला. आपल्या सर्व पवार परिवाराचंही मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहे. अगतम स्वागतम सुस्वागतम. त्याचबरोबर सस्ते परिवारावरती भरभरून प्रेम करणारी आपल्यासारखी जीवाभावाची माणसं या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालेत. त्याबद्दल मी पुण्याच्या सस्ते परिवाराच्या वतीनं या सुवर्ण महोत्सवी लग्न वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आणि आमचे मार्गदर्शक खिल्लारप्रेमी स्वप्नीलजी आपण या ठिकाणी उपस्थित झालात. स्वप्नीलजी आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. महाराष्ट्राची परंपरा असणारी खिलार आणि खिलार जपली पाहिजे यासाठी स्वप्नीलजी आपण हे कार्य करत आहात. खऱ्या अर्थानं आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालात. स्वप्नीलजी आपलंही सस्ते परिवाराच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. जावई गणेश दत्तात्रय कदम जावई बापू आपण या ठिकाणी खऱ्या अर्थानं उपस्थित झालात आणि आपला परिवारही या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झाला. आपल्या सर्वांचंच मी सस्ते परिवाराच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. आणि आपण हा कार्यक्रम खऱ्या अर्थानं एक उद्योजक संतोषजी सस्ते आणि उद्योजक महेशजी सस्ते आपण या ठिकाणी खऱ्या अर्थानं उपस्थित झालात. त्याबद्दल विठ्ठलजी सस्ते आणि सस्ते परिवाराच्या वतीनं आपला दोघांचंही सहर्ष स्वागत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे कार्यकर्तृत्वान आमदार आदरणीय सचिनदादा पाटील यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. अगतम स्वागतम सुस्वागतम. आपल्याच भागातील एक आदर्श व्यक्तिमत्व फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आदर्श आमदार आदरणीय सचिनजी पाटील साहेब हे या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत. आमदार साहेब आपलं मी विठ्ठलजी सस्ते आणि सस्ते परिवाराच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. आपण खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय आप्पा आणि आदरणीय काकी यांना सदिच्छा शुभेच्छा आणि आशीर्वाद घेण्यासाठी उपस्थित झाला आहात. आपलं मी विठ्ठलजी सस्ते आणि सस्ते परिवाराच्या वतीनं आमदार साहेब आपलं सहर्ष स्वागत करतो आणि आपल्यास निवेदन करतो. आमदार साहेब कृपया आपण मंचकावरती या. त्यांच्या समेत तानाजी सस्ते आणि सरपंच साहेब सस्ते सरपंच साहेब आपण या ठिकाणी उपस्थित आहात. सचिनजी सस्ते सरपंच साहेब या कार्यक्रमाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं या ठिकाणी नुकतेच मंचकावरती उपस्थित असणारे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय सचिनजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी मंचकावरती आगमन होत आहे आणि आदरणीय राजाराम अप्पा सस्ते आणि प्रेमिला काकींना या ठिकाणी आमदार साहेबांच्या वतीनं आमदार साहेब तब्बल 50 वर्ष लग्नाची पूर्ण आहेत, सुवर्ण क्षण आहेत आणि या क्षणाचे खऱ्या अर्थाने आपण साक्षीदार आहात. हा अतिशय महत्वाचा क्षण आहे आणि आमदार साहेबांच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा दिल्या जात आहेत. त्यांच्या समेत आलेले सर्व सन्माननीय आपलंही सहर्ष स्वागत आहे. ओके, धन्यवाद. त्याचबरोबर विठ्ठलजी सस्ते आणि सस्ते परिवाराच्या वतीनं आमदार साहेब आपला सन्मान होतोय. या ठिकाणी तुमचा ऐका की ज्ञानेश्वरी एक आगळा वेगळा उपक्रम आहे. आमदार साहेब एक आगळा वेगळा उपक्रम या निमित्तानं होतोय. या ठिकाणी ज्ञानेश्वरी आणि उपरणे देऊन या ठिकाणी सन्मान होतोय. आदरणीय राजाराम अप्पा
यांच्या वतीनं आणि विठ्ठलराव संस्थे परिवाराच्या वतीनं काकी आणि आप्पांच्या वतीनं या ठिकाणी सन्मान होतोय. बुके धन्यवाद. या कार्यक्रमाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं शुभेच्छा देत आहेत आपल्या फलटण तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नाचा ध्यास विधानसभेमध्ये मांडणारे एकमेव आमदार म्हणून ज्यांची खासियत असे आपले फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय सचिनजी पाटील साहेब हे या ठिकाणी शुभेच्छा देत आहेत. मी विनंती करतो आपण शुभेच्छा द्या. बरेच नेते मंडळी येऊन गेलेत. आमचे नेते रणजितदादाही आता येऊन गेलेत आणि आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे 50वा आमच्या काकी आणि आमचे आप्पा या दोघांनाही मी परमेश्वरापाशी प्रार्थना करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो की त्यांचं आयुष्य दीर्घायुष्य लाभावं. त्यांच्या हातून असंच आत्तापर्यंत जे निरगुडीसाठी ते सरपंच म्हणून ते काम करत होते आणि चांगलं काम या गावासाठी त्यांनी केलं. अशीच त्यांची सेवा जनतेची सेवा त्यांच्या हातून घडत राहो हीच परमेश्वरापाशी मी प्रार्थना करतो आणि त्यांना मनापासून खूप शुभेच्छा देतो. आणि त्यांचा माझा परिचय तसा मी लहान असल्यापासून आहे. येता जाता पार्टी कुठली असली तर हात माझा कायम तुम्हाला होता. मी धुमाळवाडीला जाताना येताना आप्पांना हात केल्याशिवाय रोज जात नव्हतो. चेअरमन आप्पांचं प्रेम माझ्या होतं, माझं आप्पांवर होतं. मतात प्रेम नसल पण घरगुती रिलेशन माझे चांगले होते आणि ते आप्पांनी जपले आणि त्यांना खरी साथ दिली ते आमच्या काकींनी दिली आणि काकींच्या साथीमुळं आप्पा हायाशी खडखडीत राहिले. त्यामुळं काकींचं मी मनापासून मी आभार व्यक्त करतो. आता आप्पांनी वाढदिवसा दिवशीच मागणी केलेली आहे. आप्पांचा स्वभाव कायम चांगलं काम करण्याचा आहे. आज विषय मौजे निरगुडी तालुका फलटण जिल्हा सातारा येथे गावात स्पर्धा परीक्षा म्हणजे अभ्यासिका होण्याबाबत निरगुडी गावातील महादेव मंदिर येथे फायबरचे 2 शौचालय मिळण्याबाबत आता ते ऑलरेडी स्वच्छतागृह तर आपण आता ऑलरेडी मंजूरच आहेत. टेंडर झालंय म्हणजे आता बघा सरपंचांचं आमचं काम किती फास्ट आहे. आप्पांचा वाढदिवसाचा योग बघून त्यांनी हे कामं पण मंजूर करून घेतली आणि अभ्यासिकेचं काम आहे तर आपण प्रत्येक ठिकाणी अभ्यासिका देतोच आहे. आपल्या गावातील मुलं शिकलीच पाहिजेत आणि त्यांना अभ्यासासाठी चांगली सोय व्यवस्था असली पाहिजे. शहरात जाऊन खर्च करण्यापेक्षा गोरगरीब शेतकऱ्याच्या मुलाला आपल्याच गावामध्ये चांगला अभ्यास करता येईल. घरचा उद्योग बघून सुद्धा चांगला वेळ त्याला अभ्यासासाठी देता येईल. त्यासाठी आपण अभ्यासिका सुद्धा लवकरात लवकर मंजूर करून घेऊन त्याचंही काम लवकर सुरू करून घेऊ. एवढीच मी ह्या वाढदिवसानिमित्त आप्पांना भेट देतो आणि पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझं छोटंसं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, धन्यवाद आमदार साहेब, आपण या ठिकाणी शुभेच्छा दिल्या. जे शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत त्यांना विनंती असेल कृपया आपण सर्वांनी या ठिकाणी मंचावरती यायचंय आणि शुभेच्छा आपण द्यायच्या आहेत. ज्योतिर्लिंग विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी निरगुडी, सर्व सन्मान्य संचालक मंडळ, सर्व सभासद बंधू, वाईस चेअरमन, चेअरमन आणि आपण सर्व या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल आपलंही स्वागत आहे आणि आपणासही विनंती असेल कृपया आपण मंचावरती यावं. त्याचबरोबर मांडव खडक नगरीचे आदरणीय बबनदादा बागल साहेब आपण या ठिकाणी उपस्थित झालात. बागल साहेब आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. कुरवली गावचे आदरणीय महादेव गोळे
आपण या ठिकाणी उपस्थित झालात महादेव गोले साहेब आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर चित्रकलेची आवड असणारे आमचे बापू पेंटर आणि खऱ्या अर्थानं अप्पांचं आणि काकींचं जे चित्र ज्यांनी काढून दिलं ते बापू पेंटर आपण या ठिकाणी खऱ्या अर्थानं उपस्थित झालात. बापू पेंटर आपलं सहर्ष स्वागत आहे. माजी सरपंच आदरणीय रवींद्र सुतार आपण या ठिकाणी उपस्थित झाला. सरपंच साहेब आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. आरटीओ ऑफिसर चौगुले सर आपण या ठिकाणी उपस्थित झाला. चौगुले साहेब आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. माजी सरपंच जालिंदर सस्ते आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झाला. जालिंदर सस्ते साहेब आपलं सहर्ष स्वागत आहे. उपस्थितांना विनंती आहे कृपया आपण भोजन करण्यासाठी भोजन कक्षाकडे जायचे. जेवण केल्याशिवाय कृपया कोणीही जाऊ नका अशी आपणास विनंती असेल. विनायक इंदलकर खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी उपस्थित झालात. इंदलकर साहेब आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. शरद नाना सस्ते आणि युवराजजी सस्ते साहेब आपण या ठिकाणी उपस्थित झाला. आपलं सहर्ष स्वागत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे आदर्श शिक्षक श्रीमान ढालपे सर आणि ढालपे मॅडम आणि ढालपे परिवार या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण उपस्थित झालात. ढालपे परिवाराचं या ठिकाणी मी विठ्ठलराव सस्ते आणि सस्ते परिवाराच्या वतीनं मनापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहे. गणेशजी कदम आणि प्रतिभा कदम आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं कदम दाम्पत्यांचंही या ठिकाणी विठ्ठलजी सस्ते परिवाराच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे. राक्षे काका आणि राक्षे काकू आपण खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालात. राक्षे परिवार आपलंही सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांनी हे लाईव्ह प्रेक्षेपण केलं ते नमस्ते फलटणचे आदरणीय राजाभाऊ गोफणे, त्याचबरोबर वैभवजी गावडे, त्याचबरोबर एम.ए. चाकराचे संपादक शाकील भाई, त्याचबरोबर प्रगती चळवळीचे संपादक प्रमोदजी सस्ते आपण खऱ्या अर्थानं उपस्थित झालात. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर सोसायटीचे व्हाईस चेअरमन आदरणीय रघुदादा गोरे आपण या ठिकाणी उपस्थित झालात. रघुदादा आपलं सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्तानं किशोर कदम आणि पल्लवी कदम परिवार आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं ही मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय नारायण कदम आणि कदम परिवार आपण खऱ्या अर्थानं उपस्थित झालात. त्याबद्दल आपलंही मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय महादेव निंबाळकर आपण या ठिकाणी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित झालात. निंबाळकर साहेब आपलंही सहर्ष स्वागत आहे. अशोकजी शिंदे आणि शिंदे परिवार आपण या ठिकाणी उपस्थित झालात. शिंदे परिवार आपलंही या ठिकाणी विठ्ठलजी सस्ते आणि सस्ते परिवाराच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे. उपस्थितांना विनंती आपण जेवण केल्याशिवाय जायचं नाहीये, कारण खऱ्या अर्थानं आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालात आणि आपल्याला विनम्र सूचना आहे की आपण जेवल्याशिवाय जायचं नाहीये. त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्तानं राजाभाऊ कदम आणि कदम परिवार आपण उपस्थित झाला. आपलं सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर आदरणीय शहाजी जाधव आणि त्यांचा सर्व मित्र परिवार या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालात. सर्व मित्र परिवाराचं सहर्ष स्वागत आहे.
त्याचबरोबर अमोल इथापे, संताजी निंबाळकर दादा आणि आपला सर्व मित्र परिवार या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झाला आहात. आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर बिनचुर्णी साखरवाडीचे सर्व सन्मान्य ग्रामस्थ बंधू आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालात. आपलंही मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर माजी सरपंच आदरणीय सतीजी सस्ते साहेब आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालात. सरपंच साहेब आपलंही विठ्ठलजी सस्ते परिवाराच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक आदरणीय दीपकजी सस्ते साहेब आपण खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालात. सस्ते सर आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं फलटण वकील संघाचे अध्यक्ष ऍडव्होकेट बापूराव सरग साहेब आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालात. वकील साहेब आपलं सहर्ष स्वागत आहे. बिल्डर असोसिएशनचे सहसचिव आदरणीय सस्ते सर आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालात. सस्ते साहेब आपलं सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर आदरणीय मालोजी कदम साहेब आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालात. आपलंही मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वजण खऱ्या अर्थानं उपस्थित झालात. सर्वांना सूचना आहे, जेवण केल्याशिवाय कोणीही जायचं नाहीये अशी विठ्ठल सस्ते त्याचबरोबर राजाराम नाना सस्ते तथा आप्पा आणि प्रमिला काकींच्या वतीनं आपल्याला विनम्रपूर्वक सूचना आहे. आपण खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालात. आपण जेवण केल्याशिवाय जायचं नाहीये. या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रगतशील बागायतदार पप्पू शेठ कदम आपण या ठिकाणी उपस्थित झालात. कदम साहेब आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने यशस्वी केला ते आदरणीय विठ्ठल दादा यांचे सर्व बंधू या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांनी हा कार्यक्रम उत्तम पार पाडला असे सर्व सस्ते परिवारातील आदरणीय रामभाऊजी सस्ते आणि वहिनी त्याचबरोबर अमोलजी सस्ते आणि वहिनी साहेब त्याचबरोबर अक्षय दादा आणि वहिनी त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्तानं संतोषजी सस्ते आपण या ठिकाणी उपस्थित झाला. आपलं सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर श्यामदादा आणि वहिनी त्याचबरोबर तात्या आणि वहिनी साहेब त्याचबरोबर विष्णू सस्ते, धनंजय सस्ते, सागरजी सस्ते, राजू सस्ते, बजरंगजी सस्ते, मोहन तात्या, संजय बापू, गणेश पांडुरंग सस्ते, महेशजी सस्ते आणि खऱ्या अर्थानं विठ्ठल दादांचा मुलगा तेजराज आपण खऱ्या अर्थानं अतिशय परिश्रम घेतला त्याबद्दल आपलं मनपूर्वक सहर्ष. सुनील पवार जावई आणि सर्व पवार परिवार या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झाला. आदरणीय आप्पा आणि आदरणीय काकींना या ठिकाणी सुवर्ण महोत्सवी लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा पवार परिवाराच्या वतीनं दिल्या जात आहेत.
त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय सचिन बबन चव्हाण आपण या ठिकाणी उपस्थित झालात. चव्हाण साहेब आपले ही मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. सर्व श्री पालवनचे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमचे मार्गदर्शक आदरणीय मोहनराव डांगे आणि मित्र परिवार या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालात. मोहनराव डांगे साहेब आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर धुमाळवाडीचे पोलीस पाटील शरदजी पवार साहेब पवार पाटील आपण या ठिकाणी उपस्थित झालात. सर्व मित्र परिवाराचं विठ्ठलजी सस्ते आणि सस्ते परिवाराच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. आणि डांगे साहेब जेवण केल्याशिवाय जायचं नाही. झालेला आहे आणि या क्लासमेट परिवाराच्या वतीनं या ठिकाणी समाज भूषण कृषी भूषण असे पुरस्कार देऊन या ठिकाणी गौरवण्यात आलं होतं. आणि तो सर्व मित्र परिवार या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंचकावरती उपस्थित झालात. आपल्या सर्वांचं कौतुक आहे, कारण ज्यांच्यामुळे आपल्याला प्रेरणा मिळते असे आदरणीय आप्पा आणि काकी होय, आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय सुवर्ण महोत्सवी लग्न समारंभाच्या निमित्तानं. त्याचबरोबर सर्वांना विनंती असेल, आपण जे उपस्थित आहात आपण जेवण करण्यासाठी हॉलमध्ये जा. बालपणाचे ते दिवस. आणि माजी सरपंच चंद्रकांतजी सस्ते साहेब आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालात. सस्ते साहेब आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. आपण सर्वजण शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झाला आहात. ज्यांच्या शुभेच्छा द्यायच्या राहिले त्यांना विनंती असेल कृपया आपण मंचकावरती या. शुभेच्छा दिल्यानंतर जेवण करायचंय याची आपण नोंद घ्या. योगेश भैया तावरे आपण या ठिकाणी उपस्थित झालात. योगेश भैया तावरे आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्तानं सुरेखा साबळे आपण खऱ्या अर्थाने या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर ताजुद्दीन भाई बागवान आपण या ठिकाणी उपस्थित झालात. ताजुद्दीन भाई आपलंही मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. खऱ्या अर्थानं द्राक्ष बागायतदार आणि द्राक्षाचे व्यापारी आणि आमच्या शेतकऱ्यांना नेहमीच मदत करणारे आपण आहात. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. निरगुडीचे उपसरपंच आदरणीय महावीर बनसोडे आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालात. बनसोडे साहेब आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे.
समोर बघा. हॅलो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं नमस्ते फलटणचे संपादक राजकुमार गोखले साहेब आणि वैभवजी गावडे साहेब आपला या ठिकाणी सन्मान होतोय. खऱ्या अर्थानं आपण या कार्यक्रमाचे उत्कृष्ट असं लाईव्ह केलं त्याबद्दल आपला सन्मान समोर बघा. या कार्यक्रमाच्या निमित्तानं होतोय. त्याचबरोबर आमचे आदरणीय योगेशजी यादव साहेब या ठिकाणी गॅलेक्सी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे समोर बघा. नमस्ते फलटणचे आदरणीय वैभवजी गावडे पत्रकारितेच्या क्षेत्रातून या ठिकाणी एक उत्कृष्ट काम सुरू आहे. प्रगती सर्वल युट्यूब चॅनलचे मालक संस्थे सर आपला या ठिकाणी सन्मान होते. धन्यवाद. निवेदक समोर बघा. आप्पा आप्पा काकी समोर. ओके धन्यवाद. तालुक्यातील एक उत्तम फोटोग्राफर म्हणून ज्यांची ओळख आहे आणि अनेक आणि संस्थे परिवाराच्या वतीनं या ठिकाणी ज्ञानेश्वरीची प्रत त्याचबरोबर उभारणे देऊन सन्मान होतो आहे.
नाही करायचा आवाज तुमच्या आवाजामुळे मोठं झालोय आम्ही थँक्यू. आज त्यांनी घेतलेली आणि ती अविरतपणे पार पाडण्याचं काम सस्तेवाडीचं भजनी मंडळ करत आहे. तदनंतर या ठिकाणी मंचकावरती सन्मान होतोय. दिगंबर महाराज आपला सन्मान होतोय. दिगंबर महाराज आपणास निवेदन असेल, हा सन्मान झाल्यानंतर कृपया आपण मंचकावरती या. दिगंबर महाराज आपण मंचकावरती यायचं आहे. ओके, धन्यवाद. मी विनंती करतो की आपण हा सन्मान स्वीकारल्याबद्दल. त्याचबरोबर हरिभक्त परायण बापू पवार महाराज, बापू पवार महाराज आपणास ही निवेदन आहे, कृपया आपण मंचकावरती या. आपलाही या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मान होतोय. त्याचबरोबर मोरेश्वर महाराज शिंदे, हरिभक्त परायण मोरेश्वर महाराज शिंदे, आपण कृपया मंचकावरती या. महाराज आपलाही सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं होत आहे. आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने या भजनी मंडळाबरोबरच सर्वांनी सहकार्य केलं, त्या सर्वांचंही सस्ते परिवाराच्या वतीनं मी मनापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहे. खऱ्या अर्थानं निरगुडी हे गाव फलटण तालुक्यातील आहे आणि महादेवाच्या डोंगर रांगेच्या खुशीमध्ये वसलेलं. त्याचबरोबर अनिल महाराज कोळेकर यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. कोळेकर महाराज आपणास निवेदन आहे, कृपया आपण मंचकावरती या. या कार्यक्रमाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं या भागातील एक उमद नेतृत्व जय भवानी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आदरणीय सह्याद्री भैया कदम यांचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं आगमन होत आहे. सह्याद्री भैया आपलं मी सस्ते परिवाराच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहे. त्याचबरोबर सरपंच सचिनजी सस्ते, सस्ते परिवाराचे खऱ्या अर्थानं शिलेदार सचिनजी सस्ते सरपंच साहेब, आपण या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालात, आपलंही सहर्ष स्वागत आहे. आणि सह्याद्री भैयांच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा दिल्या जात आहेत. सुवर्ण अक्षरांनी लिहावा असा हा क्षण आणि अनमोल क्षणाच्या आपण खऱ्या अर्थानं सर्वजण साक्षीदार आहात. हे पहा, थोडस कार्यक्रमाची रूपरेषा आहे, त्या रूपरेषे पद्धतीने कार्यक्रम होईल याची आपण नोंद घ्या. कारण खऱ्या अर्थानं विठ्ठलजी सस्ते दादांनी उत्कृष्ट असं आयोजन, उत्कृष्ट असं नियोजन केलेलं आहे. सस्ते परिवाराच्या वतीनं या ठिकाणी राजाराम नाना सस्ते तथा अप्पा आणि सौ प्रमिला राजाराम सस्ते तथा काकी यांच्या या सुवर्ण महोत्सवी वर्ष कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झाल्याबद्दल आदरणीय सह्याद्री भैया आपला सन्मान या ठिकाणी मंचकावरती होत आहे. खऱ्या अर्थानं मी मंचकावरती उपस्थित असणारा सर्वांना निवेदन करतो, अप्पा आणि काकी आपण कृपया स्थानापन्न व्हा. भैया आपणही वरती थांबायचंय. सह्याद्री भैया आपणही मंचकावरती थांबा. कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं सुरुवात होते आहे. बसा. अप्पा आणि काकी जे सत्कार करतायत त्यांना कृपया क्षमस्व. हा कार्यक्रम झाल्यानंतर आपण सर्वांनी सत्कार करायचे. हा सत्कार समारंभ
चा कार्यक्रम आपण नंतर घेणार आहोत दादा. सर्वांनी सहकार्य कराल ही अपेक्षा आहे. आपण आदरणीय आप्पा आणि आदरणीय काकी यांच्यावरती भरभरून प्रेम करणारी जीवाभावाची माणसं आहात आणि आपल्या जीवाभावाच्या माणसांचं या ठिकाणी विठ्ठलजी संस्थे आणि संस्थे परिवाराच्या वतीनं मी सहर्ष स्वागत करतोय आणि सर्व उपस्थितांना निवेदन करतो की कृपया स्वागत समारंभ आपण नंतर घेणार आहे, शुभेच्छा समारंभ नंतर घेणार आहोत याची आपण नोंद घ्या. आणि जो नियोजित कार्यक्रम आहे खऱ्या अर्थानं आपण सर्वजण वेळेवरती उपस्थित झालेला आहात आणि हा कार्यक्रम नियोजित पद्धतीने होणार आहे. न भूतो न भविष्यतो असा हा कार्यक्रम या मातीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. अगतम स्वागतम सुस्वागतम. निरगुडी हे गाव म्हटलं की महादेवाच्या डोंगर रांगेच्या खुशीमध्ये पूर्वीच जिरायती बाग आणि आत्ताचा बागायती भाग म्हणून ज्या गावाकडे पाहिलं जातं असं निरगुडी गाव. आणि या निरगुडी गावामध्ये खऱ्या अर्थानं एक रत्न जन्माला आलं. पण त्या रत्नाच्या समोर खूप मोठा संघर्ष होता. दुष्काळाची छाया पसरलेली होती. घरातील आर्थिक परिस्थितीचा सामना करायचा होता. समोर दुष्काळ परिस्थिती होती. अशी परिस्थिती हलाखीची असताना सुद्धा कशाची तमा न बाळगता खऱ्या अर्थानं आदरणीय राजाराम नाना संस्थे यांना सर्व गाव प्रेमान आप्पा म्हणतात. आप्पा या शब्दामध्ये खरी ताकद होती आणि त्या संघर्षाच्या समोर 2 हात आप्पांनी केलं गेलं. कारण त्या काळामध्ये खऱ्या अर्थानं 4थी पर्यंत शिक्षण हे आप्पांनी घेतलं होतं आणि वडील आपले पोलीस होते. पण नाना पोलीस अशी गावभर चर्चा होती. पण सुरुवातीला 5 बंधू 6 बहिणी, त्यातील एक बहीण देवाघरी गेली होती. आर्थिक परिस्थिती नाजूक होती. शिक्षण घ्यायची मोठी हौस होती पण शिक्षण घेताना खूप मोठा संघर्ष होता. म्हणून नानांनी 4थी पर्यंत शिक्षण घेतलं गेलं. अहो एवढ्यावरती नाना थांबले नाहीत. या संघर्षाला सामोरे जाताना नानांनी लढा दिला. नाना थोरले असल्यामुळे घराची जबाबदारी संपूर्ण खांद्यावरती होती. आणि तदनंतर नानांच्या जीवनामध्ये सुवर्ण अक्षराने तो क्षण नोंदवला गेला. साल होतं 1975 आणि 1975 साली श्री पालवण मान तालुक्यातील दुष्काळी पट्ट्यातलंच ते गाव. नानांचं गाव निरगुडी तेही त्या काळात दुष्काळी होतं. आणि खऱ्या अर्थानं श्री पालवण सुद्धा दुष्काळी गाव. आणि त्या गावातील एक आदर्श रहिवासी असलेले आदरणीय रामचंद्र टेंबरे यांच्या कन्या प्रमिला यांच्याशी नाना विवाहबद्ध झाले. आणि नानांच्या जीवनामध्ये आनंदी क्षणाला सुरुवात झाली. संघर्ष काही केला थांबेना. त्या संघर्षाची पुन्हा 4 हात समोर आले आणि सोबत फक्त मोठा भाऊ हनुमंतराव व लहान बहीण हिराबाई. हा एक सुवर्ण क्षण होता. या तिघांचा विवाह एकाच दिवशी त्या ठिकाणी संपन्न झाला. हनुमंत व आप्पा यांच्यावरती त्यांच्या कुटुंबाची पूर्ण जबाबदारी होती. बाकीचे बहीण भाऊ लहान लहान होते. काकी जरी श्री पालवण या डोंगर भागातील होत्या पण त्यांचे शिक्षण श्री पालवण मध्ये झालं होतं. पण त्या मुंबईला त्यांच्या भावाकडे राहत होत्या. लग्न झाल्यानंतर आर्थिक स्थिती अतिशय बिकट होती. अहो आपण सर्वजण 90च्या ज्यांनी 90च्या दशकामध्ये जो काळ अनुभवलाय त्यांना माहित असेल. पण 90च्या अगोदरच्या समोर बसलेल्या माझ्या माता भगिनींना माहित असेल की तो काळ कसा होता. भाकरीसाठी किती वनवन करावी लागत होती. कारण जिकडं पाहो तिकडं दुष्काळी परिस्थिती होती.
पाण्याची बिकट अवस्था होती. अशा बिकट अवस्थेमध्ये कितीतरी मोठा संघर्ष हे समोर बसलेल्यांनी अनुभवला आहे. आणि 90च्या दशकानंतरच्या पिढीने त्याच्यामध्ये होत असलेला बदल सह्याद्री भैया आपण तो बदल होताना पाहिलेला आहे. कारण प्रत्येक क्षणाचा आपण साक्षीदार आहोत. अनेक बदल घडताना आपण पाहिलेले आहेत. कारण याच निरगुडी, गिरवी, बोडकेवाडी किंवा हा सासकल भाग असेल, या भागामध्ये तो दुष्काळी भाग आणि आत्ताचा हा बागायती पट्टा पाहताना खरं आनंद आदरणीय राजाराम अप्पांना होतोय आणि आपल्या सर्वांनाच होतोय. श्री पालवण हे गाव काकींचं होतं, पण ते गाव डोंगर भागातील होतं. त्यांचं शिक्षण गावात झालं तरी त्या मुंबईला आपल्या भावाकडे राहत होत्या. लग्न झाल्यानंतर घरची परिस्थिती बिकट असल्यामुळे त्या काळामध्ये मोलमजुरी करावी लागत होती. त्यातच वडिलांचा कायदा होता, लग्न झालं की वेगळं राहायचं. त्यामुळे आप्पा वेगळे राहिले आणि सुरुवातीला काडाच्या घरात राहावं लागलं होतं, कारण परिस्थिती तशी होती. पुढे घरच्या शेतामध्ये राजाराम अप्पांनी मोलमजुरी केली. कधी कॅनलच्या कामावरती गेले. अशा पद्धतीने त्यांनी संसार चालू केला. त्यानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये खूप मोठी त्यांच्यावरती आभाळ कोसळलं गेलं की 2 मुलं झाली, पण ती दुर्दैवाने देवाघरी गेली. असा वाईट प्रसंग अप्पांच्या आणि काकींच्या समोर होता. पण त्यांनी एकच ध्यास घेतला की विठ्ठल रुक्मिणीची सेवा करायची. किती जरी प्रसंग आला तर त्या प्रसंगाशी 2 हात करायचं. आणि खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांना माहिती आहे, ज्यांच्या अंगामध्ये, ज्यांच्या मनामध्ये वारकरी संप्रदायाबद्दल निष्ठा आहे, श्रद्धा आहे, भाव आहे, ती माणसं कधीच हारत नाहीत. आणि नानांनी, राजाराम अप्पांनी आणि काकींना ते सिद्ध करून दाखवलं गेलं. काकींना देवाची सेवा करण्याचं वेळ होता. पुढे 1980 साली मुलगी झाली म्हणून आनंद झाला आणि मुलगी झाली म्हणून तिचं नाव रुक्मिणी ठेवलं गेलं. केवढा मोठा हा ध्यास, ज्याच्यासाठी केला होता अट्टहास, ते स्वप्न काकींचं पूर्ण होतंय. आणि खऱ्या अर्थानं काकीनं त्या मुलीचं नाव ठेवलं गेलं रुक्मिणी. आणि आपण पाहतोय हा कार्यक्रम नियोजन करण्यापासून ते आतापर्यंत ज्यांची धडपड आहे, ज्या विठ्ठलासाठी ज्या काकींना, ज्या अप्पांनी अविरत असं श्रम घेतलं आणि 1983 साली खऱ्या अर्थानं अप्पांच्या घरामध्ये एक सूर्य जन्माला गेला आणि त्या सूर्याचं नाव ठेवलं गेलं विठ्ठल. आणि दोघांच्याही चेहऱ्यावरती आनंद संचारला गेला. आणि घरामध्ये ज्याच्यासाठी अट्टहास केला होता तीच भक्तीचा जागर आपल्या मुलांच्या माध्यमातून त्यांना मिळाला गेला. आणि खऱ्या अर्थानं तिथंच यांचं हित साकार झालं. पुढे अप्पा आणि काकी यांच्यावरती संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आली. त्यातच वेगळं असल्यामुळे सुरुवातीला फक्त अर्धा एकर जमीन द्राक्ष लागवड केली. परिस्थिती अतिशय बिकट होती, त्यामुळं शेतातलं काम स्वतःच करत होते. घरची स्थिती, काडाचं घर, पावसाला म्हटलं की घर गळायचं. आणि त्या वेळेची परिस्थिती सुद्धा खूप वाईट होती. घरातील पाणी बाहेर काढायचं, रात्रभर झोप नसायची. अप्पा बाहेर जिल्हा परिषदेच्या शाळेच्या पडवीमध्ये जाऊन झोपायचे. अशी एकूण परिस्थिती अप्पा आणि काकींची. पण मनामध्ये जिद्द, कामाची चिकाटी असायची. काबाड कष्ट करायचं, संघर्ष करायचा, ही मनामध्ये ध्यास घेऊन 1983 साली त्या काळामध्ये 5 खण बेंगलोरी कौलाचं घर बांधलं गेलं. आणि तिथूनच खऱ्या अर्थानं अप्पांच्या जीवनाला कलाटणी मिळाली आणि अप्पांनी समाजसेवेचं व्रत अंगीकारलं गेलं. पुढे ते समाजकारणामध्ये रुजू झाले. शेतीची सेवा करता करता त्यांनी समाज सेवेमध्ये कधी झुगारले गेले हे त्यांनाच कळलं नाही. आणि तदनंतर याच फलटण तालुक्याला ज्यांनी दिशा दिली ते स्वर्गवासी आदरणीय सुभाष भाऊ शिंदे यांच्याकडे आदरणीय अप्पा त्या ठिकाणी गेले. आणि अप्पांनी राजकारणाबरोबर समाजकारणाची जोड घेत अप्पांनी आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर ज्यांनी या फलटण तालुक्याचं स्वप्न
पाहिलं होतं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी ज्यांनी तालुक्याचा भागन भाग पिंजून काढला होता ती फलटण तालुक्याची त्या कालची मुलुक मैदानी तोप, महाराष्ट्राचा रणझुंजार म्हणून ज्यांच्याकडे तमाम महाराष्ट्र ओशाळवाना आशेने पाहत होता, असे याच मातीतील माझे आमदार कैलासवासी चिमणराव कदम साहेब होय. आणि चिमणराव कदम साहेब आमदार असताना त्यांचे पण काम त्यांनी प्रामाणिकपणे केलं होतं. तदनंतर त्यांनी सहकार क्षेत्रातील एक उत्सुक व्यक्तिमत्व श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन आदरणीय कैलासवासी हनुमंतराव पवार अण्णांच्या बरोबरती सुद्धा त्यांनी प्रामाणिक काम केलं होतं. ते कारखान्यामध्ये कार्यरत असताना आप्पांनी त्या कारखान्याचे सभासदत्व स्वीकारलं आणि आपला एक भाऊ त्या कारखान्यामध्ये कामाला लावला. पुढे राजकारणात काम करत असताना 1995 साली निरगुडी ग्रामपंचायतचं पंचवार्षिक निवडणूक त्या ठिकाणी लागली आणि मला वाटतं तो संघर्षाचा काळ होता आणि 1995 ते 2000 तब्बल 5 वर्ष निरगुडी गावचे ग्रामपंचायतचे आदर्श सरपंच म्हणून त्यांनी काम केलं. त्याचबरोबर गोरगरिबांचे अश्रू पुसण्यामध्ये सुद्धा आप्पांचा सिंहाचा वाटा आहे आणि त्या काळामध्ये त्यांनी इतर सर्वांना बरोबर घेऊन गावचा विचार, गावचा विकास, गावातील रस्ते आणि इतर सुखसुविधांना त्या ठिकाणी त्यांनी दिशा देण्याचं काम केलं. तदनंतर आप्पांनी तंटामुक्त अध्यक्ष म्हणून आप्पांची निवड त्या ठिकाणी झाली. असं एक पितृतुल्य व्यक्तिमत्व म्हणून आप्पा आणि काकींची नावलौकिक होतंय. खऱ्या अर्थानं गेले 10 ते 12 वर्ष काकींना सुद्धा विठ्ठल भक्तीचं वेळ असल्यामुळे त्यांनी गावामध्ये जो सप्ताह होतो त्या सप्त्यासाठी त्या कमिटीमध्ये रुजू झाल्या आणि काकींचा एक हातखंडा आहे की चोख व्यवहार. चोख व्यवहारामुळे काकी आजही आपल्या सर्व कमिटी सदस्यांच्या बरोबर विठ्ठल रुक्मिणी ज्ञानेश्वर तुकाराम मंदिरासाठी फंड निर्माण केला होता. सर्वांच्या साथीने आणि आपल्या सर्वांच्या प्रबळ इच्छाशक्तीमुळे जून 2015 मध्ये मंदिराच्या कामाला सुरुवात केली. गावकरी, वारकरी, टाळकरी, पुढारी यांच्या मदतीने मंदिराचे काम पूर्ण झाले. 6 जुलै 2016 रोजी विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, त्याचबरोबर हरिभक्त परायण बाल ब्रह्मचारी धायगुडे महाराज, हरिभक्त परायण प्रवीण महाराज चव्हाण यांच्या हस्ते त्या काळामध्ये मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना केली. त्यातच निरगुडी गावात सोसायटीमध्ये भाऊ सर्जेराव यांना चेअरमन पद न मिळाल्यामुळे त्या काळचे तत्कालीन माजी सहकार मंत्री आदरणीय हर्षवर्धन भाऊ पाटील यांना त्या ठिकाणी श्री विकास सस्ते, महेश व संतोष सस्ते यांच्या साथीने त्यांनी सोसायटी स्थापन केली. ज्योतिर्लिंग विकास सोसायटी मंजूर करून गावामध्ये आणली. अशी अनेक समाज उपयोगी व विधायक लोकहिताची कामे आप्पांनी केलेली आहेत. खऱ्या अर्थानं आजचं हे सोशल मीडियाचं युग आहे, पण ज्यांच्या कामाची कीर्ती एवढी मोठी आहे सह्याद्री भैया, आजच्या सोशल मीडियामध्ये थोडं काम केलं की त्याची अनेक ठिकाणी माहिती पोहोचते. पण आदरणीय आप्पा आणि आदरणीय काकींचं हे जे काम आहे हे काम खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. अशा आदरणीय आप्पा आणि आदरणीय काकी यांचं आयुष्य हे सुख समृद्ध भरभराटीचं जावो आणि असंच आपल्याला त्यांच्या हातून आशीर्वाद मिळो अशी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी त्यांच्या चरणी स्पर्श करून या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं मी शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी पुनश्च जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आदरणीय आप्पा आणि आदरणीय काकींना 50व्या स्वर्ण महोत्सवी वर्षानिमित्त लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण शुभेच्छा द्यायच्या. धन्यवाद. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाला सुरुवात होते. मी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी खऱ्या अर्थानं ज्यांनी या मातीमध्ये आणि तमाम फलटण किंवा सातारा जिल्ह्यामध्ये पहिलाच कार्यक्रम असेल की 50 वर्ष सुवर्ण महोत्सवी लग्नाचा वाढदिवस खऱ्या अर्थाने ज्यांनी उत्कृष्ट पद्धतीने नियोजित केला ती आदरणीय विठ्ठलजी सस्ते यांना मी विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. रामकृष्ण हरी. या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके भैया थोडंसं कामानिमित्त बाहेर निघाल्या तर ते आप्पांचा आणि आईचा निरोप घेऊन
जात आहेत. पुढील कार्यक्रम असा चालू राहील. सर्वांना रामकृष्ण हरी. आज या ठिकाणी माझे आई वडील राजाराम आप्पा व काकी यांच्या 50व्या आज या त्यांच्या सुवर्ण महोत्सवी 50व्या वाढदिवसानिमित्त आज आपण सर्व मंडळी पाहिणे राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील तसेच माझा मित्र परिवार आप्पांवरती प्रेम करणारी आईवरती प्रेम करणारी संप्रदायातील सर्व मंडळी इथं आल्यात. त्याबद्दल मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो व सर्वांचा आभार मानतो. थोड्याच वेळात आपल्या माढा लोकसभेचे खासदार रणजितदादा सुद्धा आप्पांना शुभेच्छा देण्यासाठी येणार आहेत. खरं तर मित्रांनो, माझे वडील हे निरगुडी गावात त्यांनी कधीच राजकारण केलं नाही. त्यांनी केलं तर ते समाजकारण केलं. त्यांनी तुम्हाला खरं सांगायचं तर आजपर्यंत त्यांनी कधीच स्वतःसाठी काय मागितलं नाही. त्यांनी केलं ते सर्व समाजासाठी केलं, गावासाठी केलं, कुटुंबासाठी केलं. तर मित्रांनो, मला एवढंच सांगावंसं वाटतं की माझे आई वडील माझ्यासाठी देवापेक्षाही मोठे आहेत. कारण तुम्हाला सांगतो, सर्वांना तर आई वडील जन्म देतात, पण मला डबल जन्म दिलाय. मला डबल जन्म दिलाय बघा. तर कोरोना सारख्या आजारात त्यांनी जीवाचं रान करून त्यांनी स्वतः माझ्या आईनं तर देवाची इतकी भक्ती आहे, फक्त माझ्यासाठी सगळं मागितलं. त्याच्यामुळं त्यांच्यासाठी आज तुम्ही सर्वजण इथं आलात ते मला खूप आनंद वाटला. मी सर्वांचं स्वागत करून सर्वांचा आभार मानतो. थोड्या वेळात त्यांचा अगोदर धान्य तुला होईल. धान्य तुला झाल्यानंतर आपण मराठी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी वह्या वाटप करणार आहोत. ते प्रायोगिक तक्त्यावर करणार आहोत. त्यानंतर आपल्या गावातील स्वर्गीय कलाकार आवटे, त्याला आवटेचा मुलगा स्वर्गीय आहे, म्हणजे आवटे दयानंद आवटे स्वर्गवास झालाय, तर त्याच्या मुलाला आपण शालेय साहित्य देणार आहे. आणि त्यानंतर त्यांचं औक्षण करून आपण केक कापून आभार मानल्यानंतर जेवण करून सर्वांनी जायचं आहे. तर आपण सर्वात पहिल्यांदा त्यांची तुला करू आणि तोपर्यंत सर्वांनी कुणीच जागेवर जायचं नाही, एवढी विनंती आहे माझी तुम्हाला सर्वांना. आपण आधी औक्षण करू आणि नंतर तुला करू. आमदार पण येणार आहेत, मेसेज आलाय आमदारांचा. धन्यवाद भैया. खऱ्या अर्थानं आपल्या आयुष्यातील एक सार्थक झालेला हा क्षण आहे. आणि मी सस्ते परिवाराला विनंती करतो की सुवर्ण महोत्सवी लग्न वाढदिवस समारंभाच्या निमित्तानं आदरणीय माजी सरपंच निरगुडी आणि तंटामुक्त समितीचे अध्यक्ष निरगुडीचे आदरणीय श्रीमान राजाराम नाना सस्ते तथा अप्पा आणि सौ प्रमिला राजाराम सस्ते तथा काकी माझे सदस्य निरगुडी विविध कार्यकारी सेवा सोसायटी आपल्या या ठिकाणी औक्षण होत आहे. फोटोग्राफर आपण नोंद घ्या. अजी सोनियाचा धनु वर्ष अमृताचा धनु असा असणारा हा आजचा दिवस खऱ्या अर्थानं सस्ते परिवारासाठी आणि आपल्या सर्वांसाठी खास आहे. आणि आपण खऱ्या अर्थानं या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित झाला आहात. आपल्या सर्वांचं मी पुनश्च सहर्ष स्वागत करतो आणि सस्ते परिवारातील माता भगिनींना निवेदन आहे, कृपया मंचावरती या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि सस्ते परिवारातील माता भगिनींच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी अप्पा आणि काकींचं औक्षण होत आहे. खऱ्या अर्थानं आपण या सोहळ्याचं साक्षीदार आहात. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक संस्कार सोहळे आहेत, त्यापैकीच असणारा हा महत्वाचा संस्कार सोहळा. आणि हा संस्कार सोहळा खऱ्या अर्थानं आपल्याला एक ऊर्जित अवस्था देते. आणि ही ऊर्जित अवस्था खऱ्या अर्थानं आजच्या या सुवर्ण महोत्सवी
लग्न वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळते आहे. या ठिकाणी औक्षण होते. मी सस्ते परिवारातील माता भगिनींना पुनश्च निवेदन करतो की आपण या ठिकाणी अप्पांचं आणि काकींचं औक्षण करावं. या मंचकावरती मी आदरणीय सविता सस्ते मॅडम आपणास निवेदन करतो. सविता सस्ते आपण कृपया मंचकावरती यावं. ज्यांनी संस्काराची शिदोरी दिली असे आपले आदरणीय अप्पा, ज्यांच्या संस्कारातून ज्यांच्याकडून शिकावं किती आणि नेहमीच प्रेरणादायी ठरणारे आपल्या प्रेमिला काकी होय. अप्पा आणि काकींचा जोडा आपल्या सर्वांना नेहमीच प्रेरणादायी ठरतोय आणि ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर सुद्धा आपल्याला ऊर्जा निर्माण होते असे असणारे आदरणीय अप्पा आणि काकी होय. मंचकावरती औक्षण समारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे. तत्पूर्वी मी कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपण पलीकडच्या बाजूला वही तुला जे आपण पलीकडे कार्यक्रम घेणार आहोत त्याची आपण तयारी करायची फक्त. ओके ओके. अगतम स्वागतम सुस्वागतम. अच्छा, या कार्यक्रमाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं आदरणीय अप्पांना आणि आदरणीय काकींना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी अनेक मान्यवर उपस्थित राहत आहेत. अगतम स्वागतम सुस्वागतम.